दिवाळी हा आनंदाचा, प्रकाशाचा आणि अंधारावर प्रकाशाच्या विजयाचा सण मानला जातो. प्रभू लॉर्ड रामा 14 वर्षांच्या वनवासानंतर अयोध्ये येथे परत आले. त्या आनंदात दिव्यांची रोषणाई करण्यात आली. अशी कथा आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. भारतात आणि परदेशात जिथे जिथे भारतीय समाज राहतो तिथे दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. पण कर्नाटकमधील मेलकोटे या गावात एक वेगळी परंपरा दिसून येते. येथे काही कुटुंबे दिवाळी साजरी न करता त्या दिवशी शोक व्यक्त करतात. विशेषतः काही अय्यंगार कुटुंबांमध्ये नरक चतुर्दशी हा दिवस स्मरणाचा आणि श्रद्धांजलीचा मानला जातो, असे स्थानिक परंपरांमध्ये सांगितलं जातं. इतिहासाच्या पार्श्वभूमीवर पाहिलं तर म्हैसूर राज्यात 18व्या शतकात मोठे राजकीय बदल झाले. वाडियार घराण्याच्या कारकिर्दीतून सत्ता हळूहळू हैदर अली यांच्या हाती गेली. हैदर अली यांनी प्रत्यक्ष सत्ता आपल्या हातात घेतली, जरी वाडियार राजघराणं नाममात्र शासक म्हणून राहिलं. 1782 मध्ये हैदर अली यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा टिपू सुलतान गादीवर आला. टिपू सुलतान हा इतिहासातील अत्यंत वादग्रस्त व्यक्तिमत्व मानला जातो. एका बाजूला तो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध लढणारा शासक म्हणून ओळखला जातो, तर दुसऱ्या बाजूला काही समुदायांच्या स्मृतींमध्ये त्याच्या कारकिर्दीशी निगडीत कठोर कारवायांच्या कथा सांगितल्या जातात. 18व्या शतकात म्हैसूर दरबारात अंतर्गत राजकारणही सुरू होतं. वाडियार घराण्याशी निष्ठावंत असलेले काही दरबारी इंग्रजांशी संपर्कात होते, अशी माहिती काही ऐतिहासिक स्रोतांमध्ये आढळते. त्या पार्श्वभूमीवर दरबारातील तणाव वाढला. मेलकोटे हे प्राचीन धार्मिक केंद्र असून येथे चेलुव नारायणा स्वामी टेम्पल आणि इतर मंदिरे प्रसिद्ध आहेत. स्थानिक परंपरेनुसार त्या काळात अय्यंगार समाजावर अत्याचार झाल्याच्या कथा सांगितल्या जातात. काही कथनांमध्ये मंदिरात लोकांची हत्या झाल्याचा उल्लेख आहे. मात्र या घटनांबाबत इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. सर्व उपलब्ध पुराव्यांवर एकमत नाही, हेही लक्षात घ्यावं लागतं. इतिहासाचा अभ्यास करताना आपल्याला 2 गोष्टी महत्त्वाच्या वाटतात. एक म्हणजे दस्तऐवजी पुरावे आणि दुसरी म्हणजे लोकस्मृती. काही वेळा लोकपरंपरेत जपलेली वेदना आणि अधिकृत कागदपत्रांतील माहिती यात फरक आढळतो. मेलकोटेतील काही कुटुंबांची दिवाळी न साजरी करण्याची परंपरा ही त्या ऐतिहासिक स्मृतींशी जोडलेली मानली जाते. टिपू सुलतानच्या कारकिर्दीत धार्मिक धोरणांविषयीही विविध मतं आहेत. काही इतिहासकार त्याने अनेक मंदिरांना दान दिल्याची उदाहरणे देतात, तर काही ठिकाणी जबरदस्तीच्या कारवायांचे उल्लेख आढळतात. त्यामुळे तो नायक होता की खलनायक हा प्रश्न सरळ सोप्या उत्तरात बसत नाही. तो एक जटिल ऐतिहासिक व्यक्तिरेखा आहे. इतिहास समजून घेताना भावनांपेक्षा तथ्यांचा आधार घेणं आवश्यक असतं. त्या काळातील राजकारण, सत्ता संघर्ष, इंग्रजांची वाढती ताकद, स्थानिक घराण्यांतील संघर्ष या सगळ्या घटकांचा विचार केल्याशिवाय कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचता येत नाही. मेलकोटेतील परंपरा आपल्याला हे सांगते की इतिहास फक्त पुस्तकांमध्ये नसतो, तो लोकांच्या स्मृतींमध्ये, त्यांच्या सण परंपरांमध्येही जिवंत असतो. दिवाळीसारख्या आनंदाच्या सणालाही काही ठिकाणी वेगळी ऐतिहासिक छाया लाभलेली आहे, ही गोष्ट आपल्याला विचार करायला भाग पाडते. इतिहासाचा अभ्यास करताना संतुलित दृष्टिकोन ठेवणं, विविध स्रोत वाचणं आणि कोणत्याही व्यक्तिमत्वाकडे एकांगी न पाहणं हीच खरी गरज आहे.